चंद्रपूर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच युती करत आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही युती झाली होती, परंतु बोलणी जी आहे ते पेल्यातलं वादळ ठरलं आणि ही युती फिसकटली. हा प्रयोग जो आहे हा प्रयोग किती यशस्वी होणार आणि चंद्रपूरमध्ये हा जर प्रयोग यशस्वी झाला तर पुढचं भविष्याचं राजकारण शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचं कसं आहे त्या संदर्भात आमच्यासोबत उमेदवार आहेत. शिवसेना वंचित बहुजन आघाडीचे संयुक्त उमेदवार आहेत. त्यांना विचारूया की नेमक्या या प्रभागातल्या समस्या काय आणि हा प्रयोग जर यशस्वी झाला तर महाराष्ट्रातलं राजकारण जे आहे कसं कलाटणी घेऊ. कुठल्या प्रभागातून तुम्ही उभे आहात? मी जगदीश गुलाबराव लोणकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे. बरं, वंचित बहुजन आघाडीसोबत तुम्ही अलायन्स केला आहे. महाराष्ट्रामधली ही पहिली युती असेल, पहिला प्रयोग असेल. किती आश्वस्त आहात या युतीबद्दल आणि तुमच्या प्रभागातल्या ज्या समस्या आहेत, रस्त्याची समस्या आहे, घनकचरा नियोजन आहे, हा सोडवण्यासाठी तुम्ही कसा प्रयत्न करणार? वंचितसोबत जो आमची युती झाली आहे मोठा आनंदाचा क्षण आहे. त्यांचं पूर्ण संघटन आमच्यासोबत ताकदीनं उभं आहे व आमची एक हिंमत वाढलेली आहे. त्या संघटनामुळे राहिला विकासाचा मुद्दा, या आधीचे मेंबर जो आम्ही निवडून दिले होते फक्त आणि फक्त फोकॅलिस्ट होते, त्यावर त्यांच्यावर लाद देऊन समोर जायचं आहे. आणि जिथं जिथं अडचणी निर्माण आहे, जिथं जिथं आमची गरज आहे तिथे तिथं धावून जाणार आणि जिथं जिथं गरज आहे तिथे तर काम करण्याचं धाडस आमच्यामध्ये आहे. हे फक्त शिवसेनाच करू शकते. बरं, एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो असा उचलला जात आहे की कर योजना जी आहे, कर जे आहे, वाढीव कर जे आहे, चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांकडून कर वसूल केले जात आहे. पाण्याचं कर असो, घर टॅक्स असो, त्या पद्धतीने ज्या मूलभूत सुविधा पाहिजे त्या नागरिकांना मिळत नाही. हा प्रश्न सभागृहात तुम्ही कसा मांडणार? आता आम्ही प्रभाग 1मध्ये उमेदवारी आहो. निवडून आल्यास सर्वप्रथम आम्ही आंदोलन करू. पाण्याचे पैसे घेतात, पाणी आम्हाला मिळत नाही. एक दिवसाआड पाणी येतं तेही ढंगाचं येत नाही. नाल्यामधनं पाईपलाईन आहे ते लिकेज आहे, त्याच्यावर आमचं मोठं आंदोलन राहणार आहे. घरं खालतं गेल्या, रोडवरती आलेल्या आहे, मोठे मोठे इंजिनियर बसवले यांनी, याच्यावर आमचा बहुत मोठा धिंगाणा होणार आहे, बहुत मोठं आंदोलन होणार आहे व आम्ही त्याच्यात सक्सेस. परिचय काय आहे आणि कुठल्या प्रभागामधून तुम्ही आहात? मी श्रुती राकेश भिटे, प्रभाग क्रमांक 1 म्हणून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी पक्ष यांच्या वतीने मी तुकूम प्रभाग क्रमांक 1 मधून. बरं ताई, महिलांच्या ज्या समस्या आहेत तुमच्या प्रभागात त्या अतिशय गंभीर आहेत. महिलांकडे जे आहे रोजगाराचं साधन नाही आहे, बचत गट आहे, कसं उभं करणार आहे? बघा, सर्वात पहिले कसं आहे की एक म्हणजे असा परिसर आहे की त्या परिसरात अजूनही बायका घरकामाच्या किंवा म्हणजे असं त्यांना घरकामाच्या वेगळ्या अजून त्यांच्याकडे काहीच मार्ग नाही आहे. त्यांना पहिले एक व्हिज्युअलायझेशन द्यावं लागेल की तुम्हाला हे करून आपल्याला आवाज उठवून त्यांना सांगावं लागेल की बा तुम्हाला आता बचत गट आहेत तर तुम्ही त्या बचत गटातून स्वतःचा स्वयं रोजगाराचा निर्णय घेऊन तुम्ही स्वतः त्या कामाला लागा आणि काहीतरी वेगळं असं तुम्ही आपल्या स्वयं चालनेतून तयार करून स्वतःला सिद्ध करून दाखवा बा, असं त्यांना आम्हाला आवाज उठवून सांगायची गरज आहे, जेणेकरून त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि स्वतःच्या म्हणजे स्वतःची हिंमत तयार करू शकेल. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी यांच्याशी युती झालेली आहे. प्रभाग क्रमांक 1. सर्वांना जय महाराष्ट्र. मी राहुल बबनराव विरुटकर, प्रभाग नंबर देगोतुकुम प्रभाग नंबर 1 मधून ब गटातून उभा आहो आणि आमचं पूर्ण पॅनल जगदीश भाऊ लोणकर, श्रुतीताई घटे, शिल्पाताई चौधरी असे आम्ही 4 उमेदवार आहोत. आमचं पॅनल आहे, पॅनलचं चिन्ह आहे मशाल आणि आमची युती आहे वंचित बहुजन आघाडीसोबत. त्यांनी मोठं पण केलं आणि 4ही उमेदवार आम्हाला दिले. हे खूप त्यांची मोठेपण आहे, आभार आहे. आम्ही आभार मानतो वंचित बहुजन आघाडीची की त्यांनी मोठं मन करून आम्हाला 4ही उमेदवार दिले प्रभाग नंबर 1 मध्ये. आणि सांगायचं तात्पर्य असं, देगोतुकुम प्रभाग नंबर 1 हे मागच्या वेळेस BJPचा गड होता. मागच्या वेळेस त्यांचे 4ही उमेदवार इथं निवडून आले होते. यावेळेस त्यांची पूर्ण हवा गोल झाली आहे आणि आमच्या पॅनलची आता हवा चालू झाली आहे. आणि आज आम्ही प्रचारात म्हणा किंवा सर्व गोष्टीत 1 नंबरची आघाडी घेतली आहे. आमच्या तुकुम प्रभाग 1ची सर्वात मोठी समस्या म्हणजे प्रदूषणाची आहे.
CTPS बिलकुल आम्हाला लागून आहे. CTPS हे आमच्या प्रभाग नंबर 1च्या भौगोलिक परिस्थिती येते. CTPSची राख ही रात्रंदिवस आमच्या त्या प्रभागातल्या लोकांच्या नाकातोंडात चालली आहे आणि येणाऱ्या काळात आमच्या प्रभागातल्या लोकांचं आयुष्य हे 10 वर्षांना कमी होत आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच, प्रभागात खूप मोठ्या समस्या आहे. जसा नाल्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, पाणी लोकांच्या घरात जाते. त्या द्वारका नगरीमध्ये रेल्वे क्रॉसिंग आहे आपली CTPSची, त्या रेल्वे क्रॉसिंगसाठी खूप मोठं आंदोलन झालं. मागची आमदाराची सभा, त्या भाजपाचा जिल्हा अध्यक्ष होते त्याची सभा नागरिकांनी हिसकावून लावली होती. तो खूप मोठा प्रश्न आहे. करोडोचे फंड येऊन सुद्धा इतका मोठा CSR फंड आपल्या महानगरपालिका जिल्हा प्रशासनाला मिळून सुद्धा शिल्लकच्या गोष्टी जेव्हा होत नाही तेव्हा कुठं अंतकरण सर्वसाधारण कार्यकर्ता. बरं भाऊ, पर्यावरणाचा जो प्रश्न आहे हो. तो प्रामुख्याने आहे चंद्रपूरमध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणावर. बरोबर. त्यासोबतच आरोग्याचे जे प्रश्न आहेत ते मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहेत. हो. लहान मुलांची कॅन्सरचा प्रश्न असो, बरोबर. दमाचे प्रश्न असो, हृदयविकाराचे, हे जे आजार आहेत ते अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात धावत आहेत. बरोबर. वनमंत्री जे आहेत हे इथले राहिलेले आहेत, अर्थमंत्री इथले राहिलेले राज्याचे, आणि केंद्रातही यांची सत्ता आहे, राज्यातही यांची सत्ता आहे, महानगरपालिकेतही यांची सत्ता होती. हो. असं असताना सुद्धा हे जे सगळं जे ऱ्हास होते आहे पर्यावरणाचा आणि विकासात्मक दृष्टिकोनातून कुठलंच ठोस पाऊल होत नाही. तुम्हाला काय वाटतं की हा विजन जे आहे याच्याकडे नाही असं तुम्हाला दृष्टीने असं बिलकुल वाटतं? वाटतंय. मला असं वाटते इथं कॅन्सर हॉस्पिटलचं आताच नुकतं 15-20 दिवसा पहिले उद्घाटन झालं. जेव्हा कॅन्सर हॉस्पिटल आपल्याकडे येते, पण त्या कॅन्सर होते हे आपल्याला माहिती आहे. कशामुळे कॅन्सर होते याच्यावर काही उपाययोजना आपल्या प्रशासनाकडून, चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रशासनाकडून काही होताना दिसत नाही आहे. कॅन्सर हॉस्पिटलचं तुम्ही थाता मारतात, उद्घाटन करता, तुम्ही सांगता त्या पेशंटला आमच्या दवाखान्यात घेऊन आज 10 माणसापैकी 4 माणसाला कॅन्सर आहे. 40% रेशोच्या हिशोबानं कॅन्सर वाढत आहे. तुम्ही कॅन्सर हॉस्पिटल टाकलं, पण तो कॅन्सर होऊ नये म्हणून काही पाऊल उचलत नाही आहे. तुम्ही वारंवार चंद्रपूरच्या आजूबाजूचं जंगल हे कापत आहे आणि तिथं कोळसा खाणी करत आहे आणि त्या कोळशाचं डम्पिंग CTPS एकदम लागून आपल्या वस्तीला करत आहे. आज अशी परिस्थिती आणली आहे. असा एक GR कॅन्सल केला आहे की गावाला किंवा त्या प्रभागाला किंवा त्या महानगरपालिकेची NOC लागत नाही कोणती मोठी कंपनी उभी करायची असेल तर. हे सर्व GR गावातले रद्द करत आहे. पहिले ग्रामसभेचा एक GR मुख्यमंत्र्याला हलवून टाकत होता, तो GR आज रद्द केला आहे. तू कोणतंही मोठं काम करायचं असेल तर ग्रामसेवकाला किंवा ग्रामसेवेच्या ठरावाला मंजुरी देत नाही. माझं सांगायचं तात्पर्य असंच की इथं हुकुमशाही चालली आहे आणि तुम्ही काय म्हणते भांडवलशाहीचं राजकारण आणत आहे. ही भांडवलशाहीचं राजकारण आज जसं कॅन्सर हॉस्पिटल इतक्या मोठ्या प्रमाणात इथं बनलं, माझं म्हणाचं तात्पर्य असं आहे, हा पहिलेपासून एक वनस्पतीनं म्हणजे जंगलानं व्यापलेला जिल्हा गडचिरोली चंद्रपूर जिल्हा होता, त्याचा आज कुठेतरी ते संपत्ती नाश होत आहे. तुम्ही याच्याकडे प्रशासनाने आणि इच्छा नागरिकांचं का चुकते? हे सर्व नागरिक आमचे साधे सुधे आहेत. आमच्या चंद्रपुरातले नागरिक हे साधे भोळे आहेत. हे आम्ही सर्व आमदार खासदार यांच्यावर विश्वास ठेवतो. तुम्हाला सांगतो 2009-8 मध्ये इथं पॉवर प्लॅन्ट जवळ आला. यांची छोटा नागपूरला 500 एकर जमीन असून हा आमच्या तुकुम प्रभाग 1 ला लागून पॉवर प्लॅन्ट बनला. तेव्हा BJPचेच खासदार होते, BJPचेच आमदार होते. यांना समजलं नाही का की इथं लोक राहते? यांनी विचारात घेतलं असतं तर हा पॉवर प्लॅन्ट अजून दूर गेला असता. आज हे राख येत आहे, हे तिथं डंप झालेल्या कोळशाची राख आपल्या तुकुम प्रभाग 1 मध्ये आहे. माझ्याकडे 2-4 व्हिडिओ आहे. मी